आणि जर मोदी शहाना वाटत असेल की सगळं गोरं ढोरं आहेत, आम्ही काय वाटेल तशी ना हाकलो तशी जातील, नाहीये मोदीजी. तुम्ही बैल बघितला पण बैलाची शिंग नाही पाहिली अजून. आणि महाराष्ट्राचा जो खाके आहे की आला अंगावर तर घेतलं शिंगावर, आता महाराष्ट्र सज्ज आहे, तुम्हाला शिंगावरती घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने यांचं सरकार चाललेलं आहे, आमच्यावरती आरोप करतात घराणेशाही घराणेशाही. मग मी जे बोलतोय हे तुम्हाला पटते की नाही सांगा तुम्ही. आहे मी घराणेशाही मधला आहेस ना, माझे आई वडील. अरे तुम्हाला माझ्या वडिलांचा फोटो चोरावा लागतो, ते माझे वडील आहेत, ह्याचा मला अभिमान नसावा. म्हणजे आज त्यांना कळलेलं आहे की तुम्ही शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केलात, पण मोदींच्या चेहऱ्यावरती मत मागू शकत नाही. जो गेल्या वेळेचा इथला गद्दार आपण निवडून दिला तर माझी चूक झाली, ती मीच उमेदवारी दिली. आणि उमेदवारी दिल्यानंतर तुम्ही आता जसे पिसाटून उठलेला आहात तसे उठलात आणि दिलं त्याला निवडून. तुमची चूक नाही, माझी चूक आहे. पण हा गद्दार तिकडे गेला तेव्हा मला काय सांगत होते, हे म्हणे मोदींचा फोटो लावला म्हणून निवडून आले. मग आता बाळासाहेबांचा फोटो का लावताय? आणि जर मोदींचा फोटो लावून गेल्या वेळेला निवडून आलेला गद्दार यावेळेला का बदललात? यावेळेला सुद्धा मोदींच्या बरोबरीने गद्दारांच्या बाजूला मोदींचा फोटो लावून बघायचं होतं, लोक निवडून देतात का? पण मोदींचं नाव चालत नाहीये, मोदींचं नाव महाराष्ट्रामध्ये चालत नाही. शहांचा तर पत्ताच नाहीये कुठे. तर शहांचा आणि महाराष्ट्राचा काडीचा संबंध नाहीये. उगाच आपले टिकोजीराव इकडे येऊन फणा करतात आणि मणिपूरमध्ये जाऊन शेपट्या घालतात. हे आमचे गृहमंत्री तिकडे चीन लडाख मध्ये घुसतोय, तिकडे काय बोलत नाही, पण इकडे मोठमोठ्या फुशारक्या मारतात. बघा आम्ही काय केलं. काय केलं तुम्ही? मणिपूरच्या स्त्रियांची तुम्ही आबरू वाचवू शकलात? ज्या माझ्या देशाला कुस्तीमध्ये पदकं मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू त्या तिकडे बसल्या होत्या, त्यांच्याकडे जायला मोदीजींना वेळ नाही, पण समुद्राच्या तळाशी जाऊन सगळा देखावा करायला वेळ आहे. अरे गेला असतात 2 मिनिटं त्या महिलांना भेटला असतात, ऐकून घेतलं असतात. गेला असतात 2 मिनिटं आणि त्या शेतकऱ्यांना भेटला असतात. गेला असतात 2 मिनिटं आणि मणिपूरमध्ये जाऊन त्या महिलांशी बोलला असतात. ते नाही, कारण आगडोम उसळलेला आहे. आगडोम, हा आगडोम आता मोदीजी तुम्हाला थांबवता येऊ शकणार नाहीये. हा शेतकरी जो पिसाळून उठलेला आहे याचं कारण तुम्ही भले त्याला नमो सन्मान बिनमान काहीतरी योजनेमार्फत 6,000 रुपये फेकत असाल, पण मला सांगा असं कोणतं एक तरी शेतीसाठी लागणारा अवजार असेल, मग खत आहे, इलेक्ट्रिक पंप आहे, त्याच्या वायर आहेत, इतर सगळ्या गोष्टी, त्याच्यावरती जीएसटी किती आहे जरा बघा, 18%. आणि फक्त एकावरती नाही, सगळ्या गोष्टींवरती आहे 5%चा. आता खताचा जीएसटी त्यांनी 5% केलाय. मग तुम्ही सगळी खरेदी करतात, ही सगळी लूट त्यांच्या खिशात जाते. म्हणजे तुमच्या हक्काचा पैसा जो तुमच्याकडे राहिला पाहिजे तो लुटून नेऊन जातायत. आणि तुम्ही आलात, हे घ्या 6,000 रुपये फेकले, कसा मी आहे बघा. याने हीच सवय लावायची. जर हे खरे आपल्या देशाचे मेरा परिवार, अरे परिवार मध्ये लोक बेकार बसलेले तुम्हाला चालू शकतात? परिवारची लोक काय करतात? भीक मागतात. हा मोदींचा परिवार आणि त्या परिवाराचे मोदी कुटुंब प्रमुख. 10 वर्ष आम्ही तुम्हाला आमच्या देशाच्या आयुष्याची दिली. किती मराठवाड्यामध्ये किती उद्योग आणले मला सांगा. इथे शेतकरी बसलेले आहेत, किती शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या मला सांगा. पण मोदी 14 साली मी काय बोललो म्हणजे ते काय बोलले सांगत नाहीत, 19 साली काय बोलले ते सांगत नाही, नोकऱ्या किती दिल्या ते बोलत नाहीत. पण मोदींसारखा माणूस पंतप्रधान असल्यानंतर 10 वर्ष सलग 10 वर्ष त्यांना दिली, त्यातली 5 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत होतो. दुर्दैवाने बोलतात कशावर? कोण काय खाते, कोण मांस खाते, कोण मच्छी खाते, मांस मासे, त्याच्यातील मुलं, कोणाला किती मुलं होणार, त्यांना हे काँग्रेसवाले संपत्ती वाटणार. अहो तुम्हाला कसं कळलं कोणाला किती मुलं होतात? म्हणजे तुमचं ते मग सांगतात भाई और बहनों, खास करून महिलांना, की तुमचा दागिना, तुमचं मंगळसूत्र हे त्यांना देऊन टाकतील. मोदीजी तुम्हाला मंगळसूत्राचं महत्व कळलं कधी? गेल्या 10 वर्षात?
पण मंगळसूत्र तुमचं गहाण ते मुसलमानांना देऊन टाकतील हे नाही बोलले, जास्त मुलं होतील त्यांना देऊन टाकतील हे जेव्हा तुम्ही बोलताय तेव्हा माझ्या शेतकऱ्याला विचारा, त्यांच्या मुलांची लग्न, त्यांच्या पत्नीची मंगळसूत्र तो विकत घेऊ शकत नाही, कर्जापायी बेजार झालेला आहे, त्याच्या घरात मंगळसूत्र येत नाही, असलेलं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं, त्याच्यासाठी 10 वर्ष तुम्ही दिलत काय ह्याचा पहिला हिशोब द्या.